आज कुठे जायचं सक्षम? ए सक्षम, कुठे जायचं आज? सांग ना, सांग ना. अरे सांग, अरे सांग, सांग ना. आज कुठेतरी लांब जायचं हे कळताच सक्षम खूप खुश झाला होता. एकटाच खेळत बसला होता, एकटाच बडबडत होता. आणि आपण आईला त्रास द्यायचा नाही हे त्याने मनात ठरवलं होतं. आपण आईला त्रास दिला की आईला काम आवरायला लेट होणार, म्हणून तो त्याचा एकटाच बसला होता. माझं सगळं काम आवरेपर्यंत सक्षम असा शांत बसला होता. त्यानंतर आम्ही गोठ्यातलं काम आवरून घरातलं काम आवरायला आलो. मग मी सक्षमला असा खुर्चीवर बसवलं तर तो खुर्चीवरच शांत पडला होता. मग आम्ही आलो माझ्या मामाच्या बाबाच्या घरी. माझे मामाचे बाबा सक्षमसोबत खेळत होते आणि आजी आमच्या चहाची भांडी घासत होती. आजी त्याच्यासोबत खेळायला लागल्यावर त्याला सांगत होती सापकाने दळूबाई दळू कर. तर तो आजीला सांगत होता, नाही आजी, हा चाबूक आहे, दळूबाई दळू नाही, याने असं करायचं असतं. मग ते बघून आजी बाजूला झाली. त्यानंतर आम्ही आलो मामा आणि मामीकडं. ते कांद्याच्या गोण्या भरत होते मार्केटला पाठवण्यासाठी आणि हर्षद गोण्या टाचत होता. सक्षम ही गोणी कशी टाचली आहे ते पाहणी करत होता, म्हणजे मामाने गोण्या बरोबर टाचल्यात की नाही याचं निरीक्षण करत होता. त्याचं निरीक्षण झाल्यावरती आम्ही निघलो परताव्याला. आणि मग घरी आल्यावरती सक्षमला लागली होती भूक. मग तो माझ्या पर्सनीच भूक भागवत होता. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा.